जिल्हा बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करणाऱ्या प्राथमिक विकास सेवा संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केलेत आणि त्याच दृष्टीने संस्थांच्या शेतकरी भाग मर्यादेमध्ये 20,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री सत्तेवर आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष झालाय। निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी संघ प्रयत्नशील असेल। मुख्यमंत्री भाजपचा असावा या दृष्टीने रणनीती आखली जाते। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमक भूमिका घेतली। पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी कायदे राबवण्यास अयशस्वी ठरलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये पक्षाचे सरचिटणीस आणि सहसचिवांची बैठक घेतली। बैठकीमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा थंडावली असून जागा वाटपाबाबत ऑक्टोबरमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। गणेशोत्सव आणि पितृपक्षामध्ये जागा वाटपाची बैठक होणार नसल्याची माहिती आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडणार। या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे। कायदा सुव्यवस्था हाताळण्यामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बदलापूर घटनेतील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला। तसंच मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन रश्मी शुक्ला यांना देखील निलंबित करण्याची मागणी केलेली आहे। सहकार विभागाच्या संदर्भात विविध विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयातील समितीच्या कक्षामध्ये बैठक घेतली। बैठकीमध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार मकरंद पाटील, आमदार राहुल आहेर यांच्यासह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। पैठण विधानसभेसाठी विलास संदीपान भुमरेंना उमेदवारी मिळणार असून ते मोठ्या मताने विजयी होतील असा दावा मंत्री अब्दुल सत्तारांनी केला। संदीपान भुमरे यांनी मी विलास भुमरेंना ऐतिहासिक मतांनी निवडून आणू असा सत्तार यांनी म्हटलेलं आहे। राज्यात लवकरच महायुतीची बैठक पार पडणार आहे। गणपतीमध्ये ही बैठक पार पडणार असून लवकरच महायुतीचा फॉर्म्युला ठरणार असल्याचं शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितलंय। काही लोकांच्या महामंडळांच्या नावांची घोषणा केली जाणार असल्याचं देखील स्पष्ट संकेत शिरसाट यांनी दिलेले आहेत। अत्याचाराचा आरोप असलेल्या साईनाथ तारेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील पक्षप्रवेशाला पक्षातून अंतर्गत विरोध होताना दिसतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांनी थेट उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून याबाबत विरोध दर्शवलेला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अंबादास दानवे मराठवाड्यामध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहे। तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा महत्त्वाचा दौरा आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी इचलकरंजीसह शिरोळ हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेतला। हे तिन्ही मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ले असून या ठिकाणी शिवसेनेलाच उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केलेली। वकील गुणरत्न सदावर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणारे वर्षा निवासस्थानी ही भेट पार पडणार असून या भेटीत एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात चर्चा होणार आहे। या भेटीनंतर संपावर तोडगा निघणार असल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।